आज आपल्या इथे सिनेमा एक शूट करतोय आपण, ब्युटिफुल सॉन्ग शूट करतोय. काय बोला, स्वतःला इंट्रोड्यूस करा आणि जरा गाण्याबद्दल आम्हाला माहिती द्या. माझं नाव जेम्स अँथनी आहे. मी पहिला फिल्म डायरेक्शन करतो आहे. मी मनातले फिल्मचा टायटल आहे. मानसी नाईक आणि संदीप गायकवाडवरती गाणं मी पिक्चराइज करतो आहे. एक आयटम नंबर आहे हे. आणि माझी बाची आहे, ही कोरिओग्राफर आहे, फ्लॉरेन्स हॅमिल्टन. फ्लॉरेन्स is something. What would you like to say about the song? Nothing. The song is very nice, and I'm just seeing that it should go ahead. And Mansi is very cooperative, and even Sandeep. So let's see how it goes. Mansi is basically known for her autumn songs, and I have seen the song. It's really beautiful. Then it was difficult or easy for you to choreograph her? It's difficult, obviously. हर गाना डिफिकल्टी होता है, but मैंने हर गाने को मतलब किया है अभी कोरियोग्राफ अच्छे से, तो ऑफकोर्स ये गाना अच्छा ही निकलेगा. एंड मानसी इज ऑल्सो अ गुड डांसर, सो गाना ऑफकोर्स अच्छा ही आएगा. साहेब, आपण दिग्दर्शक आहात, तर सिनेमाची स्टोरी लाईन बद्दल थोडीशी माहिती द्या आमच्या प्रेक्षकांना. ॲक्च्युली स्टोरी लाईन काय आहे, याच्यामध्ये 3 हिरो आहेत आणि एक पोरी पार्टी धावतात आहे, पळतात आहे. तर एक रोमॅन्टिक सब्जेक्ट आहे ॲक्च्युली, अँड इज अ फुल पॅडिंग विथ लॉट ऑफ आर्टिस्ट अँड ऑल. इज अ फॅमिली सब्जेक्ट बेसिकली. देर इज नथिंग वल्गर इन दिस फिल्म. इज सोशल फिल्म अँड इज अ कमर्शियल फिल्म. शूटिंगबद्दल आम्ही जर विचारलं तर किती टक्के शूट पूर्ण झालं आहेत आणि सिनेमा कधी रिलीज होऊ शकते? माझा 85% फिल्म कंप्लीट झालं आहे. आता फक्त सॉंग्स आहेत आणि 2 दिवसाचा टॉकी पोर्शन आहे आणि पूर्ण फिल्म कंप्लीट झालं आहे. ह्याच्यामध्ये यतीन सर आहेत, अरुण लवाडे सर आहेत, कमलेश सर आहेत आणि ऋतुराज आहे हिरो ह्याच्यामध्ये. हे सर्व आहे त्याच्यामध्ये. आय हॅव बीन टोल्ड दॅट द प्रोड्युसर इज ऑल्सो अ नोटेड ॲक्टर फ्रॉम ओरिया फिल्म्स. वुड यू लाईक टू से समथिंग अबाउट दॅट? या आमचे जे प्रोड्युसर आहेत ते खूप चांगले आहेत आणि ते ओडिया फिल्म इंडस्ट्रीचे ॲक्टर आहे, एक नोन ॲक्टर आहेत ते. तर त्यांनी सांगितलं मला की एक मराठी फिल्म बनवायचं आहे. तर मी सांगितलं चला सर बनवतं. म्हणून ही फिल्म आता आम्ही सुरू केलं आहे. अँड इज अ व्हेरी नाईस पर्सन. यू वॉन्ट टू कम इन टू मराठी फिल्म्स अँड यू वॉन्ट टू मेक अ लॉट्स ऑफ मराठी फिल्म. लेट्स होप आफ्टर दिस फिल्म. मॅडम, अजून किती सॉंग्स आहेत जे तुम्ही कोरिओग्राफ करायचं आहे तुम्हाला आणि काय एक्सपिरियन्स होता अजूनपर्यंत हे मूवीमध्ये? हां, अजून एक सॉन्ग बाकी आहे, तर ते आम्ही करणार नंतर. तो वो अभी हिंदी रोमांटिक सॉन्ग भी, मराठी भी है, और देखते हैं अभी कब होगा वो सॉन्ग. अभी फ़िलहाल इस गाने पे कॉन्सेंट्रेट कर रहे हैं. सर, एनी स्पेशल मेसेज दॅट यू वुड लाईक टू कन्वे टू युअर ऑडियन्स? प्लीज जाऊन सिनेमा हॉलमध्ये जाऊन ही फिल्म बघा. मनातले तुम्ही खूप एन्जॉय करणार. आणि एक फॅमिली सब्जेक्ट आहे, एक रोमॅन्टिक सब्जेक्ट आहे, तुम्हाला खूप आवडणार. आणि थँक्यू दर्शक, प्लीज जाऊन बघा. माझा पहिला फिल्म आहे. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जाऊन बघा प्लीज. थँक्यू. मानसी मॅडम, आज इथे आपण एक ब्युटिफुल सॉन्ग शूट करतोय, तर काय बोलाल तुम्ही सर्वात पहिलं? सर्वात पहिले मी असं म्हणेन की वी हॅव हॅड व्हेरी 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 गुड डान्सिंग नंबर्स इन मराठी अँड इंडियन सिनेमा. आणि आता आणखीन एक त्याच्यात फेदर इन कॅप येतो, ते म्हणजे चिकना मोहरा. सो प्लीज वेलकम. तुमची आवडती चिकना मोहरा जी आहे ती लवकरच पदार्पण करणार आहे. माझा आगामी चित्रपट मनातल्या मनात, दिग्दर्शक जेम्स, त्यांच्या या चित्रपटातलं माझं हे गाणं आहे. आणि खास ह्याच्यासाठी की माझ्याबरोबर फ्रेम शेअर केली आहे संदीपजीनी. त्यामुळे गाणं मस्त आहे आणि थिरकायला आणखीन मजा येत आहे. सो आय थिंक चिकना मोहरा इज ऑल अबाउट द लुक, व्हेरी गोवन कोलीवाडा फील. मासे दिसत नाही आहेत, बट खायची इच्छा आहे सध्या, पण स्ट्रिक्ट डाएटवर आहे, सो आय कांट. So yeah, it's all about Chikna Mohra. Mansi ji, I have been told that the entire movie is being focused on you. जी. तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या जरा. It's actually a love story. Okay. But 3 पत्ते आहेत त्याच्यात आणि एक राणी आहे. 3 राजे आहेत, तर कुठल्या राजाला ही राणी मिळते शेवटी. इट्स ऑल अबाउट दॅट. आणि खरं सांगायचं झालं तर ॲक्च्युली आजचा दिवस जास्त स्पेशल आहे, कारण या चित्रपटाबद्दल मी पहिल्यांदा आज बोलते आहे. मनातल्या मनात, एकतर माझं पेटनेम मना आहे, त्याच्यामुळे मुहूर्त हे कारण होतं मला हे चित्रपट साईन करण्याचं. आणि वर्किंग विथ सच अ ब्युटिफुल टीम वॉज लाईक अ ड्रीम कम ट्रू. बिकॉज आय ऑलवेज से की टीम स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. बाकी एव्हरीथिंग जस्ट फॉलोज अप. आणि खूप छान प्रॉमिसिंग टीम आहे. आमचे डिरेक्टर, आमचे प्रोड्युसर,
आमचे तिन्ही नवीन चेहरे जे नव्या प्रकारे पदार्पण करत आहे. आणि आय थिंक इट्स ऑल अबाउट टीमवर्क आणि ग्रेट टीम टू वर्क विथ. स्टोरी खूप छान आहे, जसं मी म्हणाले की लव्ह स्टोरी आहे आणि एक आगळीवेगळी कहाणी आहे. थोडंसं असं पूर्वीचे जे चित्रपट आपण बघायचो वेअर यू वुड सी माधुरी दीक्षित, संजय दत्तजी, त्या काळचा सिनेमा कसा असेल तो आत्ता मराठी 90sचा. सो 90sचा फील मला भरपूर आला जेव्हा मी या कहाणीचं नरेशन ऐकलं. सो आय हॅड टू बी अ पार्ट ऑफ इट बिकॉज तो जॉनर तसा आहे आणि त्या जॉनरचे चित्रपट मी खूप मोठी फॅन आहे 90sची. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण मी आजकालची गाणी खूप कमी ऐकते. मी खूप 90sमधली मुलगी आहे. सो आय फेल्ट की दिस वॉज माय चान्स टू बी अ पार्ट ऑफ 90s. मानसीजी 80 और 85% सिनेमा पूर्ण झाले आहेत, गाणे बहुतेक राहिले आहेत, तर काय एक्सपिरियन्स होता अजूनपर्यंत तुमचं या टीमबरोबर? खूप छान. ॲज आय मेन्शन बिफोर दे व्हेरी सपोर्टिव्ह. इट्स अ व्हेरी व्हेरी गुड प्रॉमिसिंग टीम. आणि डेफिनेटली मी आत्ताच बोलू इच्छिते आणि मी बोलणार आहे ठामपणे की दिस इज नॉट द ओनली टाईम वेन यू आर गोइंग टू वॉच अस टुगेदर वर्किंग. ह्याच्या पुढे आणखीन चित्रपट आम्ही सगळेच एकत्र करणार आहोत. आणि वेल इट्स मोर ऑफ जसं मी मेन्शन केलं टीमवर्क भरपूर आहे. त्याच्यामुळे एकमेकांना सपोर्ट करून एकमेकांना समजून खूप छान कहाणी आम्ही गुंफत चाललेलो आहोत. आणि चांगले आणखीन छान सीन्स आम्हाला करायचे आहेत. जे उरलेला जो काही पार्ट उरलेला आहे तो आज गाण्याचं शूट आहे. आज पहिलं गाणं आम्ही चित्रपटाचं शूट करतो तो म्हणजे चिकना म्होवरा. खूप खास आहे कारण पूर्ण पिक्चरमध्ये काही 3-4 गाणी आहेत, त्याच्यातलं आज दिस इज द डे 1. सो या आय थिंक व्हेरी स्पेशल. रिक्षावाला वॉज ऑल टाईम हिट, म्हणजे एकदम खूपच फेमस होतं गाणं. त्या गाण्याकडनं तेवढी एक्सपेक्टेशन्स आहेत का? त्याच्यानंतर बाई वाड्यावर पण आलो. हां, तो पण हिटच होता. बरोबर आहे. डेफिनेटली या गाण्याकडून पण आहे. आणि आत्ता माझं अजून एक आगामी जे तुम्हा सगळ्यांना मी पुन्हा भेटणार आहे येत्या काही आठवड्याभरातच, विच इज मला लगीन करायचं हे जे माझं गाणं आहे आगामी, मला लगीन करायचं हो, विच स्टार सिद्धेश पै अँड जॉनी लिव्हर. त्याच्याबद्दल मी आत्ता काही बोलणार नाही बिकॉज तो प्लॅटफॉर्म तिकडचा आहे. 7 मार्चला येत्या 7 मार्चला हे गाणं बाहेर येईल. पण सध्या इट्स ऑल अबाउट चिकना म्होवरा. सो आय एम बिझी लुकिंग लाईक अ चिकना म्होवरा. वुड यू लाईक टू पास एनी मेसेज और कन्वे एनी मेसेज टू युअर ऑडियन्स? डेफिनेटली. जसं नेहमीच तुम्ही मला प्रतिसाद देत आलात या पुढेही द्या. बिकॉज मी मासिसची मुलगी आहे. महाराष्ट्राची शान मला म्हणतात, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणतात मला. जिकडे माझा डान्स म्हणजे नृत्य आणि अभिनय दोघांचं इतकं कौतुक केलं जातं, तर आय वुड विश की तुम्ही नेहमीचा प्रतिसाद मला देत राहा. आणि येस, चिकना म्होवरा इज कमिंग राईट वे. थँक्यू सो मच. नमस्कार, मी तुमची आवडती अभिनेत्री मानसी नाईक आणि तुम्ही बघत आहात या चिकना म्होवराला मराठी कट्ट्यावर.